कथेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की राघव गार्गीला मॉलमध्ये घेऊन आलेला असतो, पण गार्गीला माहिती नसतं की ते तिथे कशासाठी आलेले आहेत. आता पुढे कदाचित राघवला त्याच्या कोणासाठी तरी कपडे घ्यायचे असतील, कदाचित स्वरासाठी. गार्गी मनातच विचार करत होती. तेवढ्यात राघवने तिच्यासमोर एक ड्रेस पकडला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. ट्राय इट, तो बोलला आणि ती शॉक झाली. तशीच मूर्तीसारखी उभी राहिली. आय सेड ट्राय इट, तो पुन्हा बोलला. गार्गीने विचारलं. गडबडून त्याच्या हातातून ड्रेस घेतला, पण जेव्हा तिने ड्रेस उलगडून पाहिला तेव्हा तिचे एक्सप्रेशन बदलले, कारण तो वेस्टर्न ड्रेस होता, थोडा शॉर्ट. सॉरी, पण मी असे ड्रेस घालत नाही, गार्गी लगेच बोलून गेली. राघव च्या चेहऱ्यावर लगेच राग दिसून आला. कदाचित त्याला नकाराची सवय नसावी. मिस गार्गी, मी हा ड्रेस तुला माझ्या इच्छेने गिफ्ट करत नाही. जर स्वरा असती तर तुला मला इथे घेऊन यायची गरज पण नव्हती. बट अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. उद्या संध्याकाळी आपल्या क्लायंटनी पार्टी ठेवली आहे आणि तुला पण घेऊन जायचं आहे. सो हा माझ्या कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे, तो रागात बोलला आणि त्याने तिला न विचारताच तो ड्रेस पॅक करायला लावला. गार्गीला काही बोलताच आलं नाही. गार्गी थोडं नाराज होऊन हॉटेलवर परत आली. ड्रेस दिल्यानंतर राघव तिच्याशी एक शब्दही बोलला नव्हता. तो डायरेक्ट त्याच्या रूमवर निघून गेला. ती मात्र हॉटेल फिरून बघत होती. आज तिच्याकडे वेळ होता. एवढं आलिशान हॉटेल बघायची संधी होती तर त्याचा उपयोग करून घेत होती. तेवढ्यात तिला समोरून त्या हॉटेलचा मॅनेजर येताना दिसला आणि मग तिला रात्री तिच्यासाठी पाठवलेलं जेवण आठवलं. तिने लगेच त्याला पाहून स्मित हास्य केलं. हॅलो सर, गार्गीने मॅनेजरला ग्रीट केलं. हॅलो मॅडम, हाऊ कॅन आय हेल्प यू, मॅनेजरने आदबीने विचारलं. आदबीने बोलला. ॲक्च्युली थँक्यू सो मच. रात्री तुम्ही माझ्या रूममध्ये जेवण पाठवलं त्यासाठी, गार्गी हसून बोलली. वेलकम मॅडम. तुमच्या बॉसने ऑर्डर दिली म्हटल्यावर आम्ही ती पूर्ण करणारच ना. ही आमची ड्युटी आहे. तुम्हाला आणखी काही हेल्प हवी असेल तर नक्की सांगा, मॅनेजर बोलला आणि गार्गी शॉक झाली. बॉसनी? कोणी सांगितलं? गार्गीने आश्चर्याने विचारलं. कारण राघव तिच्यासाठी जेवण पाठवणं म्हणजे इम्पॉसिबल होतं. मॅडम, तुमच्यासोबत जे तुमचे बॉस आहेत, मिस्टर राघव मराठे, त्यांनीच मला फोन करून स्पेशल महाराष्ट्रीयन जेवण बनवायला सांगितलं होतं. योगायोगाने मी पण मराठी आहे, त्यामुळे मग मी स्टाफला कोणते पदार्थ बनवायचे ते सांगितले. तुम्हाला तुमचे बॉस बोलले नाहीत का? मॅनेजरने म्हटलं. हा म्हणजे विसरून गेले असतील, गार्गी गडबडून बोलली. खरं तर ती एवढी शॉक झालेली की आता तो मॅनेजर काय बडबड करतोय ते पण तिला कळत नव्हतं. ओके मॅडम, मला जायला हवं, तो बोलला आणि निघून गेला. खरंच राघवने जेवण मागवलं, तेही माझ्यासाठी? नो वे, इम्पॉसिबल. इतका खडूस आहे तो. काल इतका अपमान केला, आज पण कसं रागाने बोलत होता. आपण काही ऐकून पण घेत नाही. असं काही करणं खरंच शक्य नाही. पण मग मॅनेजर का असं बोलतोय? गार्गी विचार करत लिफ्टमध्ये गेली. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ पूर्ण जाणवत होता. हॅलो, शेजारून आलेल्या आवाजाने ती दचकली आणि पाहिलं तर काल जो माणूस तिला धडकला होता तोच तिथं उभा होता. ओळखलं का? राकेश, काल आपण धडकलो होतो, तो हसून बोलला. हो ओळखलं, ती हसत बोलली. ओके नाईस, तो हसून बोलला. सॉरी, काल गडबडीत होते, तुमच्याशी व्यवस्थित बोलता पण आलं नाही.
गार्गीने म्हटलं. इट्स ओके. ते तुमचे बॉस होते का? राकेश. हो. गार्गी बोलली. तेवढ्यात लिफ्टचा डोअर ओपन झाले. जाम ॲरोगंट आहेत तुमचे बॉस. कसं हँडल करता? तो पण तिच्यासोबत लिफ्टमधून खाली उतरत बोलला. का कोणास ठाऊक, पण तिला त्याचा थोडा राग आला. हा कोण त्यांना ॲरोगंट बोलणारा? तिने चेहऱ्यावर नॉर्मल एक्सप्रेशन ठेवले आणि गप्प बसली. मी जाते, माझी रूम आली. गार्गीने म्हटलं. मला तुमचा नंबर मिळेल का? म्हणजे मी महाराष्ट्रात परत आलो तर कधीतरी उपयोग होईल. नाहीतर इथंच कधीतरी. तो हसत बोलला. गार्गीला नंबर द्यायचा नव्हता, पण असं कोणाला लगेच दुखावणं तिच्या स्वभावात बसत नव्हतं. मी नंतर कधीतरी देईन. आता मला थोडं काम आहे. गार्गी कशीबशी बोलली. ओके. तुम्हाला द्यायचं नाही का? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. राकेश हसत बोलला. आता तिचा नाईलाज होता. एक माणुसकी म्हणून तू त्याला धड हाकलून पण लावू शकत नव्हती. शेवटी मग तिने त्याला नंबर दिला. थँक्यू सो मच. डोंट वरी. सारखं फोन करून त्रास नाही देणार. आपण लवकरच भेटू. बाय. तो हसत बोलला आणि निघून गेला. गेला एकदाचा. किती बोलतो. गार्गीने सुस्कारा सोडला आणि रूमकडे वळाली. आणि समोरच राघवला पाहून ती घाबरली. तो रूमच्या कॉरिडॉरमध्ये फोनवर बोलत उभा होता. त्याचवेळी तो तिच्याकडे बघत होता. तिने खाली मान घातली आणि तिच्या रूमच्या समोर उभी राहून पर्समधून की कार्ड काढू लागली. त्याचवेळी तिच्या कानावर राघवचा रागीट आवाज पडला. हाऊ मेनी टाइम्स आय टोल्ड यू दॅट डोंट बी क्लोज टू द स्ट्रेंजर्स. तू स्वतःच ट्रबलमध्ये येशील. तुझ्या आईवडिलांनी तुला शिकवलं नाही का की लगेच कोणावर विश्वास ठेवू नये म्हणून? अनोळखी ठिकाणी असं अनोळखी लोकांना कसं काय भेटू शकते? गार्गीने चमकून मान वर केली आणि त्याच्याकडे पाहिलं. तर तो अजूनही फोनवर बोलत होता. क्षणभर दोघांची नजरानजर झाली आणि मग त्याने तोंड बाहेरच्या बाजूने केलं आणि फोनवर पुन्हा बोलू लागला. तिने पटकन दरवाजा उघडला आणि आतमध्ये आली. हे राघव सर कायम रागातच का असतात? आता पण किती ओरडत आहेत. कोणाला ओरडत असतील? स्वराला का? पण ती त्यांची गर्लफ्रेंड आहे ना. कोणी आपल्या गर्लफ्रेंडशी असं बोलतं का? पण ही पण काळजीच होती ना. कदाचित यालाच प्रेम म्हणत असतील. पण स्वरा मॅडम कोणाशी क्लोज झाले असतील. जाऊ दे, मला काय करायचं आहे. तिने पर्स आणि शॉपिंग बॅग बेडवर फेकली आणि स्वतःला पण बेडवर झोकून दिलं. मऊ बेडवर पडताच तिला बरं वाटलं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर स्वराचं नाव पाहून ती व्यवस्थित उठून बसली. हॅलो मॅडम. गार्गीने म्हटलं. काय करत होती? सकाळपासून काय केलं? स्वराने म्हटलं. मॅडम, ते नाश्ता केला आणि सर मला मॉलमध्ये घेऊन गेले होते. गार्गीने जे झालं ते सांगितलं. मॉलमध्ये काही घेतलं का? स्वराच्या आवाजात एक उत्सुकता जाणवली. गार्गीला आता उगीच आपण हे सांगितलं असं वाटलं. कदाचित राघवकडून ती सरप्राईज एक्सपेक्ट करत असेल तर. पण आता सगळंच सांगायला हवं होतं. हो मॅडम, सरांनी मला ड्रेस घेतला. आज पार्टी आहे त्यात घालण्यासाठी. गार्गी बोलली आणि पलीकडे शांतता पसरली. हॅलो मॅडम. गार्गी. त्यांनी ड्रेस घेतला म्हणून उडू नको. तुझ्याकडे चांगले कपडे नाहीत ना म्हणून घेतला असेल. शेवटी तू इथं
कंपनीला रिप्रेझेंट करणार आहेस. ओके. स्वराचा थोडा रागीट आवाज आला, पण आज त्या आवाजाला थोडी जलसी पण दिसत होती. हो मॅडम, मला माहीत आहे. सर तसंच बोलले. तुम्ही असता तर मला पार्टीला घेऊन जायची गरज पण नव्हती, असं राघव सर बोलले. गार्गी बोलली. दॅट्स राईट. माझी आई अचानक हॉस्पिटलाइज झाली म्हणून मला येता आलं नाही. एनिवेज, राघव आणखी काय बोलला का माझ्याबद्दल? आता स्वराच्या आवाजात एक प्रकारचा आनंद आणि गर्विष्ठपणा जाणवू लागला. नाही मॅडम, गार्गीने तिला ओके, एक काम कर, तो ड्रेस ट्राय करून बघ. मला वाटतं तुला तो सूट नाही होणार तर तिथल्या स्टाफला विचारून बाहेरून एखादी साडी वगैरे मागव. आणि हो, पार्टीमध्ये भडक कलर उठून दिसतात आणि असेच कलर साधारण घातले जातात. तर रेड कलरची साडी घे तू. ओके. स्वरा विचार करत बोलली. मॅडम, पार्टी मॉडर्न थीमवर आहे. पार्टीमध्ये साडी चालेल? गार्गीने म्हटलं. अगं चालेल. आजकाल मॉडर्न साड्या पण मिळतात. घेऊन ये आणि मला नंतर फोटो पाठव, स्वरा बोलली आणि फोन ठेवून दिला. गार्गीने ड्रेसकडे पाहिलं आणि पिशवी घेऊन वॉशरूममध्ये गेली. ती बाहेर आली तेव्हा तिच्यावर एक येलो कलरचा वन पीस होता जो गुडघ्याच्या खालीपर्यंत होता. गळा आणि पाठीमागचा भाग थोडासा ओपन होता, पण काहीच अंगप्रदर्शन होत नव्हतं. पण तिला असा ड्रेस घालायची सवय नव्हती, त्यामुळे तिला अनकम्फर्टेबल वाटत होतं. ती आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःची प्रतिमा बघू लागली. तो ड्रेस तिच्या शरीरावर एकदम व्यवस्थित बसत होता आणि तिचं रंगरूप खुलून येत होतं. पण राघवला आपल्या साईजचा ड्रेस कसा मिळाला की त्याने दुकानात विचारून घेतला ते तिला कळत नव्हतं. एकंदरीत ड्रेस तिला आवडला होता, पण ती अजून कम्फर्टेबल नव्हती, म्हणून तिने स्वराचं ऐकायचं ठरवलं. ती फ्रेश झाली आणि पुन्हा बाहेर पडली. तिला माहीत असलेल्या दुकानातून एक साडी आणि त्यावर रेडीमेड ब्लाऊज घेऊन ती परत आली. तिने त्या साडीचा फोटो काढला आणि स्वराला पाठवला. इकडे फोटो पाहून स्वरा हसली. तिच्याजवळ तिच्याच वयाची एक मुलगी बसलेली होती. काय झालं? त्या मुलीने विचारलं. स्वराने फोन तिच्या समोर पकडला. OMG, ही खरंच साडी नेसून जाणार आहे? त्या मुलीने डोळे विस्फाटून विचारलं. अगं, ही गार्गी मूर्ख इडियट मुलगी आहे. आता हिला अशा अवतारात पाहून नक्कीच राघव हिला कंपनीमधून हाकलून लावेल. मग मी तुला हिची पोस्ट देईल. लास्ट टाइम इंटरव्ह्यू त्या मूर्ख नीताने घेतले होते आणि हिला सिलेक्ट केलं. पण आता बघ मी कशी हिला हाकलून लावते. मला माझ्या आसपास फक्त माझीच माणसं हवीत. स्वरा रागात फोनकडे बघत बोलली. हो स्वरा, एकदा काही गेली ना की मग बघ, ऑफिसमध्ये फक्त आपलंच राज्य असेल. ती पण खुश होत बोलली. दोघींनी एकमेकांना हसत टाळ्या दिल्या. दुसऱ्या दिवशी मीटिंगमध्ये क्लायंटने कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. हे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या कंपनीसाठी खूप मोठं होतं. त्यांचे क्लायंट रात्रीच्या पार्टीत भेटू असं सांगून निघून गेले. मग राघव आणि गार्गी पण पुन्हा हॉटेलमध्ये आले. होप सो तू व्यवस्थित रेडी होऊन येशील रात्रीच्या पार्टीसाठी, राघव लिफ्टमधून उतरताना बोलला आणि तिच्याकडे न बघता त्याच्या रूममध्ये निघून गेला. का हा असा खडूस सारखे वागतात? थोडं पण प्रेमाने बोलत नाहीत. एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तरी पण आनंद चेहऱ्यावर नाही. त्यांचा प्रॉब्लेम काय आहे? गार्गी विचार करत तिच्या रूममध्ये आली. थोडं रेस्ट करून ती संध्याकाळसाठी रेडी होऊ लागली. तिने साडी नेसली. त्यावर एक छोटंसं नाजूक रेड कलरचं लॉकेट गळ्यात घातलं. हातात लाल कलरच्या बांगड्या घातल्या. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने फोन पाहिला आणि त्यावर राघवचं नाव पाहून ती गडबडली. तिने पटकन फोन रिसीव्ह केला.
हॅलो सर. हॅलो मिस गार्गी, मी तुम्हाला किती वाजता बोलवलं होतं? पलीकडून राघवचा रागीट आवाज आला. 6 वाजता, गार्गीने म्हटलं. मग तुमचं घड्याळ बंद पडलं आहे का? मी गेले 10 मिनिटं वाट पाहतोय, राघव रागात बोलला. गार्गीने पटकन घड्याळ पाहिलं. 6 वाजून 8 मिनिटं झालेली. खडूस कुठला, 2 मिनिटं जास्त सांगतोय, तिने मनातच त्याला शिव्या घातल्या. आय एम सॉरी सर, गार्गीने म्हटलं. आय डोंट वॉन्ट युअर ॲपॉलॉजी. आय टोल्ड यू टाईम इज व्हेरी प्रिशियस फॉर मी. आता पुढच्या 5 मिनिटात तुम्ही खाली नाही आलात तर मी पार्टीसाठी निघून जाईन आणि तुम्ही माझ्या कंपनीमधून निघून जाल, राघव रागात बोलला आणि फोन कट केला. गार्गीने घाबरून पुन्हा एकदा आरशात पाहिलं. आज ती पहिल्यांदा एवढी नटली होती आणि त्यातही त्याच्या रागामुळे तिचा चेहरा पडला. तिने धडधडत्या अंतकरणाने केस व्यवस्थित केले, कपाळावर छोटी टिकली लावली आणि पर्स व्यवस्थित केली. कपाळावर आणि पर्स घेऊन बाहेर पडली. इकडे फोन ठेवल्यानंतर तिची 5 मिनिटं राघव गाडीला पाठ टेकून उभा होता आणि सतत घड्याळ बघत होता. जशी 5 मिनिटं होऊन गेली तसं त्याच्या रागाचा पारा चढला. डॅम इट, स्टुपिड गर्ल, हाऊ इनरिस्पॉन्सिबल. त्याने जोरात हात गाडीच्या बोनेटवर मारला आणि रागात कार डोर ओपन करून जाणारच होता की पुन्हा एकदा त्याने मागे वळून पाहिलं आणि आता मात्र तो शॉक झाला. त्याचे डोळे, त्याचा हात, सगळं काही एकदम स्तब्ध झालं. त्याचा राग कुठल्या कुठे पळाला. त्याला पूर्ण जगाचा विसर पडला. आता त्याला बाकीचं काहीच दिसत नव्हतं. त्याला फक्त रेड साडीमधील गार्गी दिसत होती. कमरेपर्यंत मोकळे सोडलेले एकदम स्ट्रेट केस, कपाळावर छोटीशी चमकणारी लाल टिकली, डोळ्यात काजळ, ओठावर लाल लिपस्टिक, कानात हलणारे झुमके आणि लाल साडीमध्ये तिची मादक आणि घायल करणारी फिगर. ओफ, त्याला त्याचं हृदय बंद पडते की काय असं वाटलं. त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तरी तो तिच्याकडेच टक लावून बघत होता. त्याची ती नजर पाहून तिला लाजल्यासारखं झालं. त्याची थोडी भीती पण वाटली. सर, निघायचं का? निघायचं ना, तिने खाली मान घालूनच विचारलं आणि तो भानावर आला. त्याने हुंकार भरला आणि दरवाजा ओपन केला. पण तेवढ्यात ती दुसऱ्या साईडने कार डोर ओपन करण्यासाठी निघून गेली होती. एखाद्याने वश केल्याप्रमाणे राघव पण तिच्याजवळ येऊन बसला. पण आता त्याचं मन मात्र त्याच्या ताब्यात नव्हतं. राहून राहून त्याला तिला पाहण्याची इच्छा होत होती आणि मग तो चोरून चोरून तिच्याकडे पाहत होता. तिला पण त्याचं ते चोरून पाहणं कळत होतं आणि त्यामुळेच तिला खूप जास्त अवघडल्यासारखं झालेलं. पण त्यातही त्याच्या अशा पाहण्याने तिच्या मनात एक सुखाची लहर तरंगत होती. का ते तिला पण माहीत नव्हतं, पण तिला ते हवंहवंसं वाटत होतं. आणि इकडं त्याची अवस्था तर अशी झालेली की त्याला काहीच सुचत नव्हतं. पूर्ण जग कुठेतरी गायब झाले आणि फक्त आपण दोघंच या जगात आहोत असं वाटत होतं. आपण कुठे चाललोय, कशासाठी चाललोय, ते सगळं काही विसरलं होता. त्याच्या मनात फक्त आणि फक्त तीच होती. जेव्हा गाडीने त्यांना त्यांच्या पार्टीच्या जागी आणून सोडलं तेव्हा राघव थोडा भानावर आला. त्याने पुन्हा गार्गीकडे पाहिलं. आता तिची लाल साडी पाहून त्याने तिला दिलेला ड्रेस आठवला. त्याच्या डोळ्यात राग दाटून आला. मिस गार्गी, हे काय घातले आहे? त्याने अचानक रागात विचारलं. तशी ती गोंधळली आणि त्याच्याकडे पाहू लागली. मी तुम्हाला जो ड्रेस दिलेला तो घालायचा होता. कुणी ऑफिस पार्टीत साडी घालतात? राघव थोडं शांत होत तिला बोलला. तिच्या सुंदर चेहऱ्यावर निराशा उमटली, जी त्याला बिलकुल आवडली नाही.
सॉरी सर, पण मी तसे कपडे कधी घालत नाही. म्हणून मग ऑफिस पार्टीमध्ये अशी भडक साडी घालून येणार का? राघव बोलला आणि गार्गीला जास्तच वाईट वाटलं. तिने मान खाली घातली. तेवढ्यात मिस्टर गुप्ता आणि त्यांचे सहकारी त्यांचे स्वागत करायला तेथे आले. त्यांनी राघवला ग्रीट केलं आणि गार्गीकडे पाहिलं. ओ माय गॉड, यू आर लुकिंग गॉर्जियस गार्गी. गार्गीकडे पाहत गुप्ता बोलले. तिनेही स्माईल करत त्यांचे आभार मानले. मग गुप्ता सगळ्यांना घेऊन पार्टीमध्ये आला. आता मात्र गार्गीला जास्तच अनकम्फर्टेबल वाटू लागलं, कारण पार्टीमध्ये साडी कोणीच घातली नव्हती आणि सगळ्यांचे कपडे एकदम डिसेंट होते. तिने मनातच स्वराला शिव्या घातल्या. पुन्हा कधीच तिचं ऐकणार नाही असं ठरवलं. पण गार्गी आज खरंच खूप सुंदर दिसत होती. इतकी की पार्टीमध्ये जे तरुण होते ते तिलाच पाहत होते. पण तरीही ती अशी कपडे घालून आली म्हणून काही मुली उगीच तिच्याविषयी कुजबूज करत होत्या. आणि ती राघव बरोबर आहे हे बघून सुद्धा त्यांनी जेलसी फील होत होतं. राघव मात्र राहून राहून तिच्याकडे बघत होता. कितीही पाहिलं तरी त्याचं जणू मनच भरत नव्हतं. आजपर्यंत त्याच्या आयुष्यात कितीतरी सुंदर मुली आलेल्या, पण जे गार्गीविषयी त्याला जाणवत होतं ते वेगळं होतं आणि म्हणूनच त्याला ती भावना नको होती. तो ती भावना झटकण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला ते जमत नव्हतं आणि म्हणून त्याची चिडचिड वाढत होती. पार्टीमध्ये लक्ष लागत नव्हतं आणि त्यातच त्याने किती ड्रिंक घेतले ते त्याला कळलं नाही. पण आज त्याला नेहमीपेक्षा जरा जास्तच झालेली. त्याची नशा हळूहळू वाढत होती. काही वेळाने पार्टी झाली आणि सगळे बाहेर पडले. बाहेर हलका हलका पाऊस पडत होता. राघव अजूनही क्लायंटशी बोलत होता, म्हणून गार्गी एकटीच बाहेर आली. राघव येईपर्यंत कुठेतरी थांबावं म्हणून ते हॉटेलच्या बाहेर गार्डनमध्ये जाऊन उभी राहिली. पावसामुळे ती थोडी भिजली होती. तिची साडी तिच्या शरीराला चिटकली होती, पण आसपास कोणी नव्हतं त्यामुळे ती गार्डनमधल्या छोट्या तंबूत थांबली. राघव अजूनही आलेला नव्हता. ती मग थोडेसे खाली वाकून ओले केस झाडू लागली. तेवढ्यात तिला मागून हाक आली. गार्गी. तिने वळून पाहिलं. राघव समोर होता. तो पण थोडासा भिजला होता. सर, जायचं आहे का? तिने केस मागे टाकले आणि त्या केसांचे पाणी बरोबर त्याच्या तोंडावर ओढलं. तसं त्याने हात डोळ्यासमोर पकडला. सॉरी सर. गार्गीला खूप ऑकवर्ड फील झालं. त्याने हात काढला आणि तिच्याकडे पाहिलं. पावसात भिजलेली तिला पाहून तो दंग झाला. तिचे ओले केस गालावर चिटकलेली, गोऱ्या गोऱ्या गळ्यावरून पाण्याचे थेंब ओघळत तिच्या लॉकेटमधून जाऊन खाली सरकत होते. अर्धी साडी भिजलेली, ठिकठिकाणी शरीराला चिटकलेली आणि त्या लाल साडीतून तिचे अंग जबरदस्त आकर्षक दिसत होतं. त्याच्याही नकळत त्याचे हार्टबीट्स वाढत होते. एक वेगळीच एक्साइटमेंट शरीरात जाणवत होती. तिच्या त्या भिजलेल्या सौंदर्याला पाहून त्याचं मन बेभान होत होतं. चालत थोडं पुढं सरकला आणि तिच्या एकदम समोर येऊन थांबला. त्याच्या आशा इतक्या जवळ येण्याने ती भांबावली आणि थोडे मागं झाली. तेवढ्यात त्याने तिच्या नाजूक कमरेवर हात ठेवला. आता मात्र ती नक्षीकांत हादरली. घाबरून तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या नजरेत एक वेगळीच भावना होती. एक प्रकारची नशा होती. ती काही करणार. तेवढ्यात तर तो तिच्या आणखी जवळ आलेला. त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते आणि ती मात्र घाबरून डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती. त्याला दूर ढकलण्यासाठी मन आक्रंदत होतं. त्याला दूर ढकलण्यासाठी, पण तिची हालचाल होतच नव्हती. जणू कोणीतरी तिला बांधून ठेवलं होतं.
त्याने त्याचा चेहरा आणखी जवळ आणला आणि तिच्या गालावर ओठ टेकवणार तेवढ्यातच ती भानावर आली. सर, काय करताय? तिने त्याला जोरात ढकलून दिलं. तसं तो 2 पावले मागे झाला आणि आता त्याची नशा उतरली. त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत भयंकर भीती आणि राग दिसत होता. तिचा अंग, ओठ थरथर कापत होतं. डोळे पाण्याने डबडबले होते. तो काही बोलणार तेवढ्यातच गाडीचा हॉर्न ऐकू आला. दोघांनी त्या दिशेने पाहिलं. त्यांचा ड्रायव्हर हॉर्न देत होता. गार्गीने उलट्या हाताने डोळे पुसले आणि थोडं पळतच गाडीत जाऊन बसली. गाडीत बसल्यावर पण तिचं अंग थरथर कापत होतं. हृदय जोरात उड्या मारत होतं. काही वेळातच राघव पण तिच्या शेजारी येऊन बसला, पण ती लगेच मान वळवून खिडकीतून बाहेर पाहू लागली. इकडे राघव पण स्वतःच्या बिहेवियरवर शॉक झालेला. तिला नजर पण मिळवता येत नव्हती. आपल्या आयुष्यात इतक्या सुंदर मुली आल्या, पण हिच्याबद्दल जे वाटतं ते दुसऱ्याबद्दल का वाटत नाही? ही कसली वेगळी भावना आहे? तिला बघावं वाटतं, तिचं सोबत असणं छान वाटतं. तिला दुसऱ्या कोणाशी बोलताना पाहून राग येतो. तिच्यावर हक्क गाजवावा वाटतो. नक्की काय आहे? नक्की काय आहे हे? आता सुद्धा हॉटेलमध्ये ती दिसली नाही म्हणून मन सैरभैर झालं. पूर्ण नशा उतरली. तिच्यासाठी पळत बाहेर आलो आणि ती समोर आल्यावर पुन्हा नशा चढली आणि या नशेत आपण आपला कंट्रोलच घालवला. हे कसले अट्रॅक्शन आहे? आणि मग अट्रॅक्शन आहे तर काळजी का वाटते? ती आसपास असावी का वाटते? राघवने डोळे झाकले आणि मान सीटवर टेकवली आणि त्याने मनालाच विचारलं, कसली फिलिंग आहे ही? नक्की काय आहे हे? व्हॉट हॅपन्ड? गाडी क्यों रोक दी? अचानक गाडी स्टॉप झाल्यावर राघवने वैतागून ड्रायव्हरला विचारलं. अगोदरच तो थोड्या वेळापूर्वी जे काही झालं त्यामुळे रागात होता. त्याच्या नजरेसमोर मगाचा सीन सारखं येत होता आणि मग त्याला स्वतःची घृणा वाटत होती. आपण असं कसं वागलो आणि आता गार्गी काय विचार करत असेल याचं टेन्शन त्याला आलेलं. सर, आगे कुछ तो गडबड है. हमें रास्ता बदलना चाहिए. ड्रायव्हर समोर बघत थोडा घाबरून बोलला. समोर पाहिलं. रस्ता रिकामाच होता. फक्त एक गाडी होती आणि काही माणसं एका मुलीला ओढत त्या गाडीकडे घेऊन जात होती. आजच्या कथेचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या भागात. थँक्यू.